नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की इंडिया 2024 पॅटर्नची जी एक्झाम आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन पेपर कसा सेट होऊ शकतो, कसा पेपर सेट होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 3 पॉसिबिलिटी म्हणजे आपल्याला ए, बी आणि सी असतो, त्याला ऑर असतो क्वेश्चन 2, क्वेश्चन 1 ला ऑर असतो क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 ला ऑर असतो क्वेश्चन 4, क्वेश्चन 5 ला क्वेश्चन 6 ऑर असतो, क्वेश्चन 7 ला क्वेश्चन 8 ऑर असतो आणि क्वेश्चन 9 ला क्वेश्चन 10 ऑर असतो. ठीक आहे, असे 2024 पॅटर्न मधला असतात. ठीक आहे, म्हणजे एकाला ऑर दुसरा, दुसऱ्याला ऑर तिसरा, तिसऱ्याला ऑर चौथा. आता मी याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलेले. पहिला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये क्वेश्चन पेपर कशी येऊ शकते, SPB मध्ये कशी येऊ शकते हे जस्ट मी काढलेले. म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये फॉर्मॅट आहे की एक्सप्लेन डिफरंट टाईप ऑफ कम्प्युटर नेटवर्क्स विथ एक्झाम्पल एनवायरमेंट म्हणजे काय, ते 5 मार्काचे टाकलेले मी. म्हणजे अशी पॉसिबिलिटी अशी येऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट आहे डिस्क्राईब OSI मॉडेल विथ 3 लेअर, त्याचे 5 मार्क्स दिलेले डिटेलमध्ये टाकायचं आहे. कम्पेअर सर्किट स्विचिंग त्याची 4 मार्क दिलेले आहे. त्याच क्वेश्चन 1 ला आम्ही ऑर दिलेले. ठीक आहे, याच्यामध्ये असं नाही की एला ऑर बी आहे किंवा बीला ऑर सी आहे. क्वेश्चन 1 ला ऑर क्वेश्चन 2 आहे. म्हणजे आयदर टू सॉल्व क्वेश्चन ए किंवा क्वेश्चन ए ऑर क्वेश्चन 2. तर 2A मध्ये मी काय दिलेलं आहे, नेटवर्क टेपोलॉजी स्टार बस आणि मेश टेपोलॉजी विथ डायग्राम, त्याला दिलेले 5 मार्क्स. म्हणजे टोटल असे जे काढलेले ते 70 मार्काचे क्वेश्चन काढलेले. एक्सप्लेन TCP/IP प्रोटोकॉल विथ स्टोट OSI मॉडेलचे 5 मार्क्स दिलेले आहे. राईट केस स्टडी ऑफ द लँड सेटअप एन्व्हायरमेंट ते 4 मार्क्स दिलेले आहे. आणि 3A आणि B आणि 4AB त्याला डिस्कस AM FM दिलेले दिसलं 7. म्हणजे इन शॉर्ट इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर मी सुद्धा काढून दिलेले आहे. हे तुम्ही बघून घ्या. डिस्कस द मॉड्युलेशन टेक्निक्स 7 मार्काला आहे. FDM आणि TDM काय हे देखील 7 मार्काला आहे. डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ एनालॉग आणि डिजिटल कन्व्हर्जन ते 7 मार्काला आहे. कम्पेअर्ड वायर ट्रान्समिशन मीडिया ते 7 मार्काला आहे. एक्सप्लेन CASM प्रोटोकॉल ते देखील मी दिलेले 6 मार्काला. डिफरन्शिएट बिटवीन द स्टॉप वेट ARQ स्लायडिंग विंडो प्रोटोकॉल तो 4 मार्काला आहे. आणि एरर डिटेक्शन युझिंग CRC सुटेबल्स तो 4 मार्काला आहे. डिस्क्राईब द गो बॅक इन सिलेक्ट टू रिपीट ARQ डायग्राम तो 6 मार्काला आहे. कम्पेअर ऑफ स्विच तो 4 मार्काला आहे. एक्सप्लेन द HDLC फ्रेमिंग स्टोमिंग दो डायग्राम ते 4 मार्कला. आता इथे सोल्युशन आपण सॉल्व्ह कसं करणार आहे, ठीक आहे, हे आपण बघू. नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर 7 तो एक्सप्लेन आणि विथ सुटेबल डायग्राम IPv4 तो 7 मार्काला आहे. राउटिंग अल्गोरिदम डिस्टन्स आणि लिंकिंग ऑफ द स्टेट राउटिंग तो 7 मार्काला त्याला ऑर दिलेला आहे. मी 8 नंबर मध्ये A TCP/IP प्रोटोकॉल डिटेल्समध्ये सांगायचा आहे तो 7 मार्काला आहे. आणि IPv6 जो प्रोटोकॉल तो ॲड्रेसिंग स्ट्रक्चर फीचर ॲडव्हान्टेज IPv4 मध्ये तो 7 मार्काला विचारलेला आहे. मी क्वेश्चन नंबर 9 तो की मी DNS मध्ये विचारलेला आर्किटेक्चर काढा तो 5 मार्काला आहे. आणि डिस्कस द आर्किटेक्चर ऑफ द HTTP तो 5 मार्काला आहे. आणि शॉर्ट नोट्स हा वायफाय आणि बँड ब्लूटूथ किंवा FTPचा तो 4 मार्क्स काढलेला आहे. एक्सप्लेन क्लाउड नेटवर्किंग आर्किटेक्चर रोल्स ऑफ द SDN NFC 5 मार्काला आहे. आणि IoT कम्युनिकेशनचा 5 मार्काला आहे. आणि कंजेशन कंट्रोलचा TCMचा 4 मार्काला आहे. आता मित्रांनो तुम्हाला समजेल की आता ह्याचं सोल्युशन कसं आहे. ठीक आहे, याचं सोल्युशन स्ट्रॅटेजी अशी आहे. आता एक्सप्लेन डिफरंट टाईप्स ऑफ द कॉम्प्युटर नेटवर्क विथ द सुटेबल एक्झाम्पल असं सांगितलं तर एक्सप्लेनेशन आहे तुमचं 3 मार्काला भेटतं. ठीक आहे, एक्सप्लेनेशन तुम्हाला 3 मार्क्स म्हणजे तुम्ही ओव्हरऑल एक्सप्लेनेशन लिहा तुम्हाला 3 मार्क्स भेटेल. प्लस एक्झाम्पलचे काही मार्क्स 2 मार्क्स म्हणजे असे टोटल होईल 5 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर OSI मॉडेल मार्क्स डिस्क्राईब OSI मॉडेल विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, आता एक्सप्लेनेशनचे अगेन 3 लेअर कोणकोणचे आहेत ते लिहायचं, OSI कोणकोणचे आहे ते लिहायचं. म्हणजे एक्सप्लेनेशनचे तुम्हाला 3 मार्क्स आणि डिस्क्राईबचे तुम्हाला 2 मार्क्स भेटतात किंवा वाईस वर्सा होऊ शकतं. आता मी कम्पॅरिझन जेव्हा तुम्ही करा पहिल्यांदा तुम्ही नीट डायग्राम काढा, नंतर कम्पॅरिझन काढा. म्हणजे डायग्रामला तुम्हाला 3 मार्क्स असू शकता, डायग्राम तुम्हाला 2 मार्क्स असू शकता
आणि कम्पॅरिझनला तुम्हाला 2 मार्क्स होतात. असे मिळून 4 मार्क्स होतात. म्हणजे एक्सप्लेन, व्हॉट, डिस्क्राईब आज जे तुम्हाला जर क्वेश्चन आले तर तुम्हाला जास्तीत जास्त करून डिस्क्राईब, एक्सप्लेनेशन आणि डायग्राम त्याचे तुम्हाला हाफ ऑफ मार्क्स असे होऊ शकता 5 पैकी. ठीक आहे. आता व्हॉट इज अ नेटवर्क टोपोलॉजी आहे. नेटवर्क टोपोलॉजी काय आहे लिहायचं आणि ते एक्सप्लेन करायचं, डायग्राम काढायचे. 2, 2, 4 आणि 1 म्हणजे 2, हे 2, 4 आणि हा 1 म्हणजे 5 भेटेल. आता एक्सप्लेन आणि कम्पेअर करायचं व्यवसाय मॉडेल. TCP/IP काय आहे त्याचे 3 मार्क्स तर आपलं क्लिअर होऊन जाईल आणि कम्पॅरिझन करायचं व्यवसाय मॉडेलचे त्याचे 5 मार्क्स होऊन जाईल. केस स्टडीचे प्लॅनच्या सेटअपचे डायरेक्टली केस स्टडी लिहायची त्याला 4 मार्क्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये डिस्कस डिफरंट मॉड्युलेशन टेक्निक्स. आता नीट डायग्राम काढायची आणि ऍप्लिकेशन द्यायचे. ठीक आहे. जे मॉड्युलेशन टेक्निक आहे त्याची नीट डायग्राम काढायची आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण लिहायचं प्लस त्याचं ऍप्लिकेशन द्यायचं. टोटल मिळून आपल्याला 7 मार्क्स भेटणार आहे. आणि एक्सप्लेन FDM, TDM मल्टिप्लेक्सिंग टेक्निक आणि कम्पेअर करायचं आहे. तर आपण स्टार्टिंगला याचा एक्सप्लेन करायचा विथ डायग्राम, प्रॉपर डायग्राम, प्रॉपरली नीटली क्लीनली लिहायचं. ते आपण प्रॉपर डायग्राम काढले याचा अर्थ काय होतं की बुवा आपल्याला सगळं माहिती आहे. कम्पेअरला असेल तर कम्पेअर लिहायचं 7 मार्क्स इझिली भेटून जातात. आणि अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन क्वेश्चन 4 मध्ये काय केलेलं आहे डिस्क्राईब केलेलं आहे. डिस्क्राईब आणि डिटेल स्टेप मध्ये लिहिलं तर स्टेप बाय स्टेप पूर्ण 7 मार्क्स आहे विथ डायग्राम. आता क्वेश्चन नंबर 4 ला ट्विस्टेड पेअर केबल कोणकोणच्या आहेत सगळं सांगितलेलं. कोणकोणच्या ट्रान्समिशन मीडियामधले कोणकोणच्या केबल्स आहे त्या डिस्क्रिप्शन करत आहे विथ डिफरन्स ॲज वेल ॲज विथ डायग्राम. ते तुम्हाला 7 पैकी 7 मार्क्स भेटू शकता जर तुम्ही असे लिहिलं तर. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 आहे एक्सप्लेनला आणि एक्झाम्पलला 6 मार्क्स आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन द ARQ आहे स्टॉप वेट ARQ आणि विंडो प्रोटोकॉल. ते डिफरन्शिएट केलं तुम्हाला 4 मार्क्स भेटतात. डिफरन्शिएट केलं आणि विथ एक्झाम्पल केलं त्याच्याला 4 मार्क्स म्हणजे एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पलला 4 मार्क्स. 6ला घ्या डिस्क्राईब आणि डायग्रामला विथ ॲडव्हान्टेज 2 डायरेक्टली 6 मार्क्स भेटतात. म्हणजे इन शॉर्ट जसा क्वेश्चन असेल तसं डिवायडेशन करायचं. एक्सप्लेनेशन, डायग्राम मस्ट टेक एक्सप्लेनेशन, डायग्राम, डिस्कशन, कम्पॅरिझन आणि जे आपण म्हणतो ना डिस्कस केलेले तुम्ही कम्पॅरिझन पण केले डायग्राम पण काढले पण ते डायग्राम नीट पाहिजे. ठीक आहे. विद्यार्थी मित्र जर तुम्ही असा अभ्यास केला इच अँड एव्हरी वर्ड्स वाचून मगच तुम्ही तिथे लिहिलं आणि त्याच्या म्हणजे सपोज जसा क्वेश्चन आहे तसंच तुम्ही लिहिलं तर तुम्हाला माझ्या मते जेवढे मार्क्स आहे 7 असो 4 असो 3 असो 5 असो 6 असो तुम्हाला तेवढे मार्क्स भेटेल जर तुम्ही दिलेल्या क्वेश्चनचे इझिली सॉल्व्ह केला तर. धन्यवाद मित्रांनो. मला हीच तुम्ही एक्झाम मध्ये प्रॉपर वेनी मार्क्स प्रॉपर वेनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. तुम्हाला मार्क्स देखील चांगले भेटतील.